कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच जोर धरू लागली। याच पार्श्वभूमीवर रंगलेल्या निवडणुकीमध्ये कोल्हापुरातल्या पत्रकारांना नेमकं काय वाटतं, यंदा या पालिका निवडणुकीचं चित्र कसं असेल हे जाणून घेतलंय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी खरं तर खूप मोठ्या ईर्षेनं या ठिकाणी सुरू झाल्याचं दिसून येते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली आहे। मात्र कोल्हापूरच्या पत्रकारांना एकूणच या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत काय वाटतंय, कोणत्या प्रश्नांवरती ही निवडणूक होईल, कसं असेल चित्र हे जाणून घेऊयात। शहरातील रस्त्यांचा प्रश्न हा प्रकर्षानं चर्चेला येणार, ह्यामध्ये दुमत नाही। वाहतुकीची कोंडी हा एक शहरातला मोठा प्रश्न आहे। म्हणजे रस्त्यांची जशी दुरवस्था आहे तशीच पद्धतीनं पार्किंग नसल्यामुळं प्रचंड कोंडी होत आहे आणि ह्यातून शहरवासी वैतागलेत हे स्पष्ट जाणवतं। सध्याच्या घडीला आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षासोबत आता तिसरी आघाडी रिंगणात उतरलेली आहे आणि ह्या तिन्ही आघाड्यांचे प्रचाराचे वेगवेगळे मुद्दे उपस्थित होत आहेत। महाविकास आघाडी ही विरोधी जे राज्यात सत्ता असलेले पक्ष आहेत त्यांच्या विरोधात ही थेट पाईपलाईनची योजना कशी प्रभावीपणे आम्ही आणली, परंतु वितरण व्यवस्थेत कशी हे सरकार आत्ताचं फेल गेलं हा मुद्दा उपस्थित करत आहे। त्याचबरोबर हद्दवाढीचा एक विषय आता ह्याच्यात गाजण्याची शक्यता आहे। राज्य शासनानं हद्दवाढ करणार, 7 ते 8 गावं ही हद्दवाढीत आम्ही घेणारच आहे अशी ग्वाही दिली होती, परंतु ऐन वेळेपर्यंत ही याच्यावर निर्णय झाला नाही। सध्या चित्र हे तसं बघायला गेलं तर पहिल्यापासून महायुतीनं चांगली तयारी केली होती, वरच्या पातळीवर त्यांना चांगला आधार आहे। पण महाविकास आघाडीचं थोडंसं त्यांच्यात पहिल्यापासून थोडा बेबनाव झाल्यामुळं आणि योग्य पद्धतीनं प्रतिनिधित्व दिलं नसल्यामुळं त्यांच्यात थोडीशी कमतरता जाणवते। पण त्या मानानं बघितलं तर महायुतीला बऱ्यापैकी संधी मिळेल असं वाटतं। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।